संत मुक्ताबाईची ही माहिती तुम्ही कधीही ऐकली नसेल. महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत, ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे. ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले. ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्गात यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन 1279 साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही 4 रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारीच होती. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत या 4ही बहीण भावंडांनी ब्राह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चिताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली सुद्धा. आपल्या भावंडाची जणू ती माऊलीच झाली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, शोषिक समंजस बनली. मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता, पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65चा अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षाचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावचा प्रमुख होता, जो या 4 भावंडांचा नेहमी द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणतीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग बळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असं म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीचीही प्राप्ती झाली होती. संत मुक्ताईने रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गैनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले, तेच ताटीचे अभंग. मुक्ताबाईने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली, वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजेच तिथेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ, ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला, ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होते. मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोरवास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवन संघर्षाकडे पाठही फिरवली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेशपीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवाच्या संत मंडळीतील श्रेष्ठांना देखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. या बाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परमभक्त. ते एकदा सहज ज्ञानदेवांच्या भावंडांना भेटले असता निवृत्तीसह दोघा भावांनी
नामदेवांना वंदन केले. परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले. मुक्ताबाईंनी मात्र नामदेवाचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही, दर्शन घेतले नाही. उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात तिने नामदेवांची कानउघाडणी केली. संत मुक्ताबाईचा मृत्यू. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली आणि संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. 12 मे 1297 हा मुक्ताबाईच्या समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे. रामकृष्ण हरी.